हे दोन भाऊ साधारण गेली 20 वर्ष एकमेकापासून विभक्त होते. मराठी माणूस कुठे एकत्र येतो? मराठी माणूस पण तर विभक्तच आहे. तो कुठे एकत्र येऊन लढायला उभा राहतो? आज मोर्चेकरी एकत्र आलेले आहेत परप्रांतीयांचे. मराठी माणसं कुठे आली एकत्र? दुर्दैव हेच तर आहे ना. मुंबईतला गिरणी कामगार असाच संपला. त्याला राज्यकर्त्यांनीच जे काही त्या काळामध्ये घडवलं. त्यामुळे मराठी माणसांनी आता सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे की आपला खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा म्हणा, मराठी माणसाचा म्हणा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा म्हणा, की सगळ्या गोष्टीचा तारणकर्ते कोण आहेत ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अगदी. पण मराठी माणूस तो विचार नाही करतो, विभागला गेलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण साहेब नेहमी म्हणतात ते की दंगल झाली तेव्हा आपल्याला कळते की आपण ह्या धर्माचे आहोत त्या धर्माचे आहोत. आणि ज्यावेळेला मूळ ह्याच्यात जातो की आपण जातीपाती विकरत असतो, मग तेली माळी साळी कोळी महाग चाबार माग अशा बनवून जातो. अरे पण मराठी पण आपली मायबोली तर मराठी आहे ना. आपण मराठी म्हणून एकत्र येणार कधी? जोपर्यंत तुम्ही मराठी म्हणून एकत्र येत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांना तुमची भीती वाटणार नाही. राज्यकर्त्यांना तुमची भीती वाटली पाहिजेत. आम्ही मराठी माणसाचीच भीती वाटली पाहिजेत. दुर्दैवाने वाटत नाही. आणि त्यामुळे मराठी माणसांनी हा विचार करण्याची आवश्यकता आहे की आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे.